नमस्कार लाडक्या बहिणींनो, 1 वर्ष महिला सक्षमीकरणाचे, 1 वर्ष सामाजिक बदलाचे, 1 वर्ष लाडक्या बहिणींच्या भरभराटीचे असे उद्देश ठेवून दिनांक 29 जून 2024 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री श्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करून महिला सक्षमीकरणाच्या क्रांतीची ज्योती पेटवली होती। अशा प्रकारे गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे संपूर्ण वर्षाचे 12 लाभ हे दिले गेले आहेत। असे असले तरी काही लाडक्या बहिणींना जून व जुलै महिन्याचे हप्ते हे अजून त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत। तर रक्षाबंधन निमित्त हा लाभ या महिनाअखेरपर्यंत किंवा पुढील ऑगस्ट महिन्याच्या 5 तारखेपर्यंत हे हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा होतील असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे। पुढे ते म्हणाले की हे एक प्रकारे लाडक्या बहिणींचे मासिक वेतन आहे, ते महिनाअखेर किंवा ऑगस्ट महिन्याच्या 5 तारखेपर्यंत देण्याचे नियोजन केले जाईल। आणि दुसरी आनंदाची बातमी अशी की काही दिवसापासून या योजनेची पडताळणीही चालू करण्यात आलेली होती, मात्र आता सध्या पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यामुळे लाभार्थी अपात्र केल्यास त्याचा फटका हा सत्ताधाऱ्यांना बसेल, म्हणून त्यांनी सध्या पडताळणी ही स्थगित केलेली आहे। तर याचा फायदा हा निवडणुकी संपेपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे। तर भेटूया पुढची अशीच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन। तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट्स करा, लाईक करा आणि जे कोणी गरजू असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा। काळजी घ्या, धन्यवाद।